Hello, my dear students. Wishing you all very warm welcome. Today we are going to discussing about the placenta and the parturition. So previously आपल्याकडे काही इन्फॉर्मेशन गरजेची आहे आणि आय होप दॅट की ती इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, म्हणून निघू आपण पुढच्या भागाची चर्चा करायला. ठीक आहे, चलो तर मग चर्चा करू प्लासेंटाची. प्लासेंटा माहिती आहे ना, मराठीमध्ये नाळ असे म्हणतात, नाळ. ओके, चलो तो फिर. इथे छान अशी आकृती दिलेली आहे, त्या डायग्राम मध्ये आपल्याला येईल, बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. तर जाऊ पुढे. काय आहे प्लासेंटा? चलो, इट इज अ फ्लॅटनड असणारा डिस्क्वाइडल ऑर्गन इन द युटेरस ऑफ प्रेग्नंट वुमेन. गरोदर असलेल्या किंवा प्रेग्नंट असलेल्या वुमन मध्ये फ्लॅटनड आणि डिस्क्वाइडल एक ऑर्गन असतो आणि त्या ऑर्गनला आपण काय म्हणतो रे बाळांनो? प्लासेंटा असे म्हणत असतो. ठीक आहे, मराठीमध्ये नाळ. इट इज अ टेम्पररी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन आहे बिटवीन द फिटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. आता हे कनेक्शन आहे. प्लासेंटा इज अ कनेक्शन बिटवीन द फिटल म्हणजे बाळ अँड मॅटर्नल मीन्स मदर, आई. या दोघांच्या मध्ये जे सर्क्युलेशन होतं, डिफरंट टाइप ऑफ द न्यूट्रिएंट्स असतील, डिफरंट टाइप ऑफ दी सबस्टन्सेस असेल, काही सबस्टन्सचं रिमूव्हल असेल, काही सबस्टन्सचा सप्लाय असेल, अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचं सर्क्युलेशन करण्यासाठी असलेले एक कनेक्शन आहे. बेस्ट समजेल तुम्हाला, डोंट वरी. इट इज अ टेम्पररी structural and functional connection between the fetal and maternal circulation. Okay, chalo. So function काय आहे? Exact what is the role of that placenta in the body of pregnant woman? Pregnant woman च्या बॉडी मध्ये नेमकं याचं काय फंक्शन आहे? The placenta facilitate the supply of oxygen and nutrient. प्लासेंटा काय करतो की फॅसिलिटेट करणे म्हणजे सहज सुलभ करणे, सोपं करणे, इझी करणे. काय इझी करतं? सप्लाय ऑफ O2 अँड व्हेरियस टाइप ऑफ द न्यूट्रिएंट टू द डेव्हलपिंग फिटस किंवा ग्रोईंग फिटस. जे फिटस आहे बाळ, त्याला जे सप्लाय पाहिजे ऑक्सिजनचा आणि न्यूट्रिएंटचा, हे पुरवण्याचं काम प्लासेंटा करत असतं. इट ऑल्सो रिमूव्हल ऑफ CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड अँड डिफरंट एक्सक्रेटरी वेस्ट प्रोड्यूस्ड बाय द फिटस. बाळ न्यूट्रिएंट वापरतं, O2 वापरतं. इट मीन्स दॅट की देर इज अ प्रोडक्शन ऑफ एक्सक्रेटरी सबस्टन्सेस इन द बॉडी ऑफ दॅट फिटस. त्या फिटसच्या बॉडीमध्ये सुद्धा काय तयार होत असतात? एक्सक्रेटरी वेस्ट म्हणजे टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. ओके बेटा, मग ते पदार्थ जे आहेत ते प्लासेंटाच्याच माध्यमाने आईकडे काय केले जातात? पाठवले जातात. ठीक आहे बेटा, म्हणजे कळला रोल काय आहे प्लासेंटाचा? सप्लाय ऑफ द O2 अँड न्यूट्रिएंट अँड रिमूव्हल ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस लाईक CO2 अँड एक्सक्रेटरी वेस्ट प्रोड्यूस्ड बाय द फिटस. ओके बेटा, चलो. दी प्लासेंटा अटॅच्ड टू द वॉल ऑफ युटेरस. आता प्लासेंटाला दोन कनेक्शन आहेत बेटा. एक कनेक्शन आहे वॉल ऑफ द युटेरसला म्हणजे आईच्या गर्भाशयाला, आणि दुसरं कनेक्शन आहे बाळाला म्हणजे बाळाच्या नाभीला. ओके बेटा, डू यू अंडरस्टँड ना? येस. दी प्लासेंटा इज अटॅच्ड टू द वॉल ऑफ द युटेरस अँड टू द बेबीज अम्बिलिकल कॉर्ड. आणि ती जी बेबी आहे किंवा जे फिटस आहे, फिटसच्या अम्बिलिकल कॉर्डला.
I hope that my dear student, you should really don't know the meaning of the word umbilical cord. Umbilical cord तुम्हाला सध्या अजिबात माहिती नसेल. हे बघा इथे एक आकृती आहे. ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की umbilical cord ही इथं आहे. इथं दिसतंय नाव? Yes. My dear student, umbilical cord is nothing but the collection of arteries and vein. ओके बेटा, आर्टरी आणि वेन एकत्र कनेक्ट असतात, म्हणजे एकमेकाला जोडून नव्हे, एकमेकाला कनेक्ट म्हणजे अशा क्लोजली अटॅच असतात त्या. आणि त्या क्लोजली अटॅच मुळे जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला अंबिलिकल कॉर्ड असे म्हणतो. कॉर्ड याने काय एक दोरखंड, दोरी माहिती आहे ना, नारळाची दोरी तर माहिती असेल, त्या नारळाच्या दोरी सारखीच अशी अटॅचमेंट आपल्याला क्लिअरली अशी दिसते, म्हणून तर ते कॉर्ड लाईक स्ट्रक्चर होतं. Umbilical cord is nothing but the structure which is made up of umbilical artery and umbilical vein. Umbilical artery आणि vein मुळे तयार होणारी एक रचना आहे आणि त्या रचनेला आपण कॉर्ड असे म्हणतो. कॉर्ड म्हणण्याचं कारण दोरखंडासारखी दिसते म्हणून. आणि काय आहे त्याच्यामध्ये umbilical cord हा वर्ड अगेन अँड अगेन इथं आता यूज होणार आहे. तर माय डिअर स्टुडंट त्याच्यात काय आहे? The umbilical cord is composed of or made up of umbilical artery and umbilical vein. ओके, दोन रक्तवाहिन्यांपासून तयार होणारे जे काही नेटवर्क किंवा तयार होणारे जे घटक आहेत त्यांना विद्यार्थ्यांना आपण म्हणतो umbilical cord. ओके, हा कन्सेप्ट क्लियर असेल, ठीक आहे ना. चलो आगे बढ़ते हैं. Placenta is the only organ which is formed of the tissue from the two different individual. प्लासेंटा जो बनलेला आहे तो एकमेव फिमेलच्या बॉडीमध्ये असा ऑर्गन आहे माय डिअर स्टुडंट की जो टू डिफरंट इंडिव्हिज्युअलच्या टिश्यू पासून बनलेला आहे. आता दोन डिफरंट इंडिव्हिज्युअल्स कोणते? एक म्हणजे आई, मदर, अँड द सेकंड वन इज द फीटस. आणि दुसरा कोण आहे? तो फीटस आहे. या फीटसचे पण टिश्यू त्यात वापरल्या गेल्यात त्या ऑर्गनच्या निर्मितीमध्ये, आणि दुसरी गोष्ट मदरच्या पण टिश्यू वापरल्या गेलेल्या आहेत. म्हणून तर placenta is the only organ which is formed of the tissue from two different individuals. ओके बेटा? यस. एमसीक्यू ला विचारला जाईल हा प्रश्न की दोन डिफरंट इंडिव्हिज्युअलच्या टिश्यू वापरून तयार केलेला ऑर्गन कोणता असतो? तर तो आहे प्लासेंटा. पार्ट ऑफ द प्लासेंटा कंट्रीब्युटेड बाय द फीटस इज कॉल्ड एज अ फीटल प्लासेंटा. जो पार्ट फिटसला कंट्रीब्यूट करतो, म्हणजे जो फिटसचा पार्ट असतो, फिटसचा पार्ट कोणता पार्ट? जो प्लासेंटाचा आहे, तर त्याला म्हणायचं फिटल प्लासेंटा. अँड इट इज कोरियोनिक विलाय. विलाय बेटा कोरियोनिक काय? कोरियोन इज अ सबस्टन्स, इज अ सबस्टन्स. आणि विलाय म्हणजे काय? तर विलाय म्हणजे थोडक्यात मी आकृतीवर दाखवतो तर हे सूक्ष्म शोषंद्रिय आहेत. Same type of the villi also present in the lining of digestive system too. स्मॉल इंटेस्टिनच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा आपल्याला विलाय बघायला मिळतात. तर ही तर कोरियोनिक विलाय आपण बघून घेऊ. कोरियोनिक विलाय हे बघा बेटा इथं आहेत, हे कोरियोनिक विलाय. तर हे कोरियोनिक विलाय हे जे इथं दिसतात ना, ते विलाय म्हणजे काय? सूक्ष्म शोषंद्रिय म्हणलोय मी मराठीमध्ये. मायक्रोस्कोपिक ऍब्सॉर्बिंग युनिट, मायक्रोस्कोपिक ऍब्सॉर्बिंग युनिट आहेत ते. आणि ते असे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, तिथे दिसतात ना लाल कलर मध्ये आहेत ना, त्यांना नाव सुद्धा दिलंय तिथं की कोरियोनिक विलाय. ओके बेटा, कळलं? कोरियोनिक विलाय हा जर जनरली विचार केला तर तो फिटल प्लासेंटाचा पार्ट आहे. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. आता हे फिटल प्लासेंटा बद्दल बोललो, आता आई बद्दल बोलू ना. द अदर पार्ट विच इज रिच इन द ब्लड सप्लाय शेअर्ड बाय द मदर. आणि जो दुसरा पार्ट असतो तो रिच इन द ब्लड सप्लाय. ब्लड सप्लाय मध्ये तो रिच असतो, म्हणजे खूप ब्लड सप्लाय किंवा ब्लड त्यामध्ये असतं, आणि तो शेअर केलेला असतो मदर सोबत. इट इज द पार्ट ऑफ द युटेरिन वॉल. आणि तो युटेरिन वॉलचा पार्ट असतो. आणि त्याच पार्टला आता आपण मॅटर्नल प्लासेंटा असे म्हणतो, मॅटर्नल प्लासेंटा. ठीक आहे. त्यामुळं सो द ह्युमन प्लासेंटा इज हिमोकोरियल. ह्युमनचा जो प्लासेंटा आहे तो हिमोकोरियल आहे. हिमोकोरियल प्लासेंटाचा अर्थ मराठीमध्ये किंवा मराठीत नको, मला माहिती नाही. ओके बेटा, हिमोकोरियल प्लासेंटा मीन्स काय? द प्लासेंटा इन विच
the maternal blood is in direct contact with the chorion. बघा एक गोष्ट मला सांगायची की कधीही आईच्या ब्लडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा बाळाच्या ब्लडशी नसतो. त्याचं कारण असं आहे की बाळाच्या ब्लड वेसल्स ह्या टोटली डेव्हलप झालेल्या नसतात. बाळाचं ब्लड प्रेशर आणि आईच्या ब्लड मध्ये असलेलं प्रेशर ह्यात खूप मोठा डिफरन्स असतो. हे कारण आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे आईच्या ब्लड मधून काही इन्फेक्टेड पार्टिकल्स, इन्फेक्टेड फॅक्टर मे लाईकली टू बी एंटर्स इन द ब्लड ऑफ दॅट फिटस. सो दॅट्स वाय अशा गोष्टी अवॉइड करण्यासाठी म्हणून कधीच बाळाचं आणि आईचं ब्लड डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नसतं, तर त्या कोरियनच्या माध्यमाने कॉन्टॅक्ट मध्ये असतं. डोक्यात ठेवा ऍडिशनल मुद्दा. द अम्बिलिकल कॉर्ड इज फॉर्मड बाय 3 ब्लड वेसल्स. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण अम्बिलिकल कॉर्डची चर्चा केलेली आहे. अम्बिलिकल कॉर्ड हे 3 ब्लड वेसल्स पासून बनलेलं आहे. ऑफ दीज 3 ब्लड वेसल्स त्याच्यापैकी 2 आर स्मॉल आर्टरीज, 2 स्मॉल आर्टरीज आहे, कॅरी द ब्लड टुवर्ड्स द प्लासेंटा. आणि त्या आर्टरी आहेत आणि आर्टरी असल्यामुळे दे कॅन कॅरी ब्लड टुवर्ड्स द प्लासेंटा. प्लासेंटाकडे त्या ब्लड नेतात. ओके. अँड अदर वन इज अ लार्ज वेन. आणि जी दुसरी उरली ती एक लार्ज वेन आहे विच रिटर्न द ब्लड टू द फीटस. आणि फ्रॉम द फीटस these bloods are collected by the large vessel which is called as a large vein. तर लक्षात घ्या, umbilical cord is the structure which is made up of only blood vessels, and in that blood vessels there is a 3 main vessels are present. Out of these 3 vessels, 2 are small arteries and 1 is a large vein. तर असं लक्षात घ्या की अम्बिलिकल कॉर्ड, आता कळलं तुम्हाला की रक्तवाहिन्यांपासून तयार झालेलं स्ट्रक्चर आहे मराठीमध्ये. ओके. द प्लासेंटा अल्सो ऍक्ट ऍज एन. प्लासेंटा जो आहे तो काय करतो, एंडोक्राइन टिश्यू म्हणून ऍक्ट करत असतो. बेटा डू यू अंडरस्टँड एंडोक्राइन टिश्यू? यस. म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणू की दे ऍक्ट ऍज अ ग्लँड. It means that they are ready for secrete the substances or the specially hormone. The placenta produces the HCG, human chorionic gonadotropin, progesterone and estrogen. These are the 3 important type of the hormones produced by the placenta. म्हणून तर प्लासेंटा मध्ये एंडोक्राइन टिश्यू आहेत. एंडोक्राइन मीन्स काय? दी ग्लँड और द टिश्यू विदाउट डक्ट. त्यांना डक्ट नाही. ओके. while relaxin is secreted by the ovary at the latter phase of the pregnancy. relaxin एक हार्मोन आहे and that relaxin hormone is secreted by the ovary in the latter phase of the pregnancy. pregnancy ची जशीही डेव्हलपमेंट होत पुढे जाते त्या फेज मध्ये तयार होणारा हा एक सबस्टन्स किंवा हार्मोन आहे. ठीक आहे. पुढे लेवल ऑफ द HCG increase up to the end of the first trimester and then decline. स्लोली वाक्य. ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ बघत आहात अशा वेळेस आपण व्हिडिओ बघत बघत शॉर्ट नोट तयार करण्याचा कार्यक्रम करा. बेस्ट वे आहे तुमच्यासाठी. ठीक आहे ना. लेवल ऑफ द HCG इनक्रीज होतं. HCG म्हणजे कोण बेटा? ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन इज इनक्रीज. ते वाढत राहतं कधीपर्यंत? अप टू द एंड ऑफ द फर्स्ट ट्रायमेस्टर. बेटा फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे कसं? तर जवळपास 3 महिन्यापर्यंत HCG चं कॉन्सन्ट्रेशन इनक्रीज होतं अँड देन डिक्लाइन होतं, म्हणजे कमी 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 होत जातं. बाय द एंड ऑफ द फर्स्ट ट्रायमेस्टर, ज्यावेळेस पहिलं ट्रायमेस्टर संपतं, प्रोजेस्टेरॉन इज प्रोड्युस्ड बाय द प्लासेंटा. आणि प्रोजेस्टेरॉन जो हार्मोन पूर्वी कुणी प्रोड्यूस केला होता? दॅट प्रोजेस्टेरॉन इज प्रोड्युस्ड बाय द टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड विच इज कॉर्पस लुटियम. and right now this corpus luteum can switch off its work. आता त्याचं जे फंक्शन आहे ते स्विच ऑफ होतं and the function of the corpus luteum is taking over by the placenta आणि completely taking
अप करतं प्लासेंटा आणि मग म्हणतं की कॉर्पस लुटियम आता तुमची सुट्टी झाली, तुम्ही जा आता. ओके बेटा. These hormones are required for the growth and maintenance of the pregnancy. आता जे हार्मोन बघितला तो प्रोजेस्टेरॉन मेनली रिस्पॉन्सिबल फॉर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर तो रिस्पॉन्सिबल आहे माय डिअर स्टुडंट की त्यांनी काय करायचं आहे, थोडक्यामध्ये प्रेग्नन्सीची ग्रोथ करणे आणि त्याचं मेंटेनन्स करणे हे अतिशय इम्पॉर्टंट, म्हणून तर त्याला प्रेग्नन्सी हार्मोन असे म्हणतात किंवा त्याला आपण जेस्टेशन हार्मोन असे सुद्धा म्हणतो. ओके. अभी ये तो हो गया प्लासेंटा के बारे में. माय डिअर स्टुडंट, प्लासेंटाची थोडीशी माहिती यांनी अल्प स्वरूपामध्ये दिलेली आहे. अल्प स्वरूपामध्ये एक हे पाहिजे होतं, मी इथं बोलून गेलो की व्हाय ह्युमन मदर इज नॉट इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द ब्लड ऑफ द फिटस. फिटसचे जे ब्लड आहे ते दोघे एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये का नाहीत? So there is a three reason is impossible, because first one is the fetus is incompatible. Second reason आहे की the blood pressure of the mother is much more than the fetus. And third one, unwanted type of the harmful substances likely to be enter in the body of that fetus. So all keeping this idea, all these things need to be avoided for the healthy life, growth and development of that child. म्हणून काय करतं की बाळाचं आणि आईचं ब्लड डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नसतं. ठीक आहे. आता काय करू, काही इन्स्टिट्यूटला आपण बघू की ज्या इन्स्टिट्यूट मध्ये काय केलं जातं, तर हे कॉर्ड ब्लड बँक वगैरे काय आहे तिथं साठवलं जातं ह्याची माहिती. चलो, कॉर्ड ब्लड बँक कोलकात्याला आहे. एमसीक्यू साठी आलं तर उत्तर आलं कोलकाता. इंडियाज फर्स्ट गव्हर्नमेंट रन कॉर्ड ब्लड बँक ऍट द कोलकाता वॉज एस्टॅब्लिश्ड इन 2001. 2001 मध्ये फर्स्ट गव्हर्नमेंट रन शासनाकडून चालवली जाणारी ही एक इंडियाज भारतातली पहिली ब्लड बँक आहे कॉर्ड ब्लड बँक, जिची एस्टॅब्लिशमेंट ही 2001 मध्ये झालेली आहे. कॉर्ड ब्लड बँक इज accredited बाय AABB, अमेरिकन असोसिएशन ऑफ द ब्लड बँक. अमेरिकन असोसिएशन ऑफ द ब्लड बँक न काय केलेलं आहे ना, accredit केलेलं आहे. The cord blood bank function according to the central and state government policy, rules and the guidelines. My dear student, this bank is a function only according to the central state government च्या पॉलिसीज काय, त्यांची धोरणं काय आहेत, त्यांचे रूल्स काय आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत, या सगळ्या गोष्टींवर दी कॉर्ड ब्लड बँक फंक्शन करत असते. ओके, नो कन्सेप्ट इन इट सेल्फ, त्याचा काय असा कन्सेप्ट नाही. कॉर्ड ब्लड बँक म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड ब्लड म्हणू त्याला. आता अम्बिलिकल कॉर्ड ब्लड म्हणजे आय थिंक यू नो इट, काय की इन दी अम्बिलिकल कॉर्ड, बेसिकली अम्बिलिकल कॉर्ड इज composed of 3 blood vessels. Out of these 3 blood vessels, 2 blood vessels are arteries which supply blood to the placenta, and one is a large vein which collect blood from the fetus. Okay बेटा, तर अशा पद्धतीचं ते अम्बिलिकल कॉर्ड आहे. मग हे कॉर्ड ब्लड म्हणायचं कुणाला, त्याच वेसल्स मधल्या ब्लडला कॉर्ड ब्लड म्हणायचं. कॉर्ड ब्लड इज द ब्लड that remain in the umbilical cord, placenta, post delivery. डिलिव्हरीच्या नंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर जे ब्लड उरतं, कुठं उरलेलं आहे ते ब्लड, शिल्लक राहिलेलं, रिमेन राहिलेलं अम्बिलिकल कॉर्ड मध्ये आणि प्लासेंटा मध्ये, तर ते जे ब्लड आहे ते त्या ब्लडला कॉर्ड ब्लड असे म्हणतात. यस, आता पुढे काही वेगळं बोलण्याची गरज नाही. Cord blood banking is the process of collecting cord blood, their extraction and cryogenically preserving for its stem cell. त्याच्यामध्ये स्टेम सेल्स असतात, तर त्या स्टेम सेल्सला आपण त्या कॉर्ड ब्लड बँकेच्या सहाय्याने कलेक्ट करायचं कॉर्ड ब्लडला, नंतर एक्सट्रॅक्शन करायचं मीन्स सेपरेट करायचं, आणि फायनली वी नीड टू
प्रिझर्व दॅट ब्लड बाय क्रायोजेनिकली, म्हणजे टेम्परेचर अत्यंत कमी करून, अँड अदर सेल ऑफ द इम्युन सिस्टीम, आणि तिथंच असलेल्या इम्युन सिस्टीमच्या दुसऱ्या जे सेल्स आहेत त्यांना सुद्धा काय करायचं, प्रिझर्व करून ठेवायचं. का? फॉर द फ्युचर पोटेन्शियल मेडिकल यूज. फ्युचर मध्ये जर काही मेडिकल पोटेन्शियल यूज करायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी आपण ह्याचा उपयोग केला जातो. ठीक आहे बेटा. असं का करायचं, तर कॉर्ड ब्लड रीच इन द स्टेम सेल दॅट कॅन ट्रान्सफॉर्म इन टू ऑल सॉर्ट ऑफ द ब्लड सेल. बघा लक्षात घ्या, कॉर्ड ब्लड मध्ये स्टेम सेल्स आहेत, अँड दीज स्टेम सेल्स कॅन ट्रान्सफॉर्म इटसेल्फ इनटू एनी टाइप ऑफ द ब्लड सेल. ब्लड मधल्या कुठल्याही प्रकारच्या सेल मध्ये स्ट्रक्चरली अँड फंक्शनली कन्वर्ट होण्याची ॲबिलिटी त्या स्टेम सेल्स मध्ये असतात, अँड दॅट टाइप ऑफ द स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन मोर अँड मोर अमाउंट इन दी कॉर्ड ब्लड. दॅट्स वाय वी नीड टू प्रिझर्व देम. म्हणून आम्ही त्यांना प्रिझर्व करतो. आणि इन केस इन द फ्युचर काही पोटेन्शियल मेडिकल यूज आहेत, तर त्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो. दे कॅन बी युज्ड टू ट्रीट. त्या जे सेल्स आहेत त्यांचा वापर आम्ही वेगवेगळ्या डिसीजला ट्रीट करण्यासाठी वापरतो. दॅट हार्म्स द ब्लड अँड द इम्युन सिस्टीम, म्हणजे आपल्या ब्लडला आणि आपल्या इम्युन सिस्टीमला हार्म करणारे जे काही डिसीजेस आहेत, दॅट डिसीजेस कॅन बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ दॅट स्टेम सेल. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल ल्युकेमिया ब्लड कॅन्सर आहे, अँड सर्टन कॅन्सर्स, काही प्रकारचे कॅन्सर सुद्धा आहेत. तसेच सिकल सेल ॲनिमिया आहे. माहिती असेल सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय, की असा डिसीज ज्या डिसीज मध्ये ब्लड सेल बिकम हाफ मून शेप्ड किंवा सिकल टाईप बनतात. सिकल टाईप म्हणजे कसं, की विळा किंवा कोयता असतो त्या आकाराच्या त्या सेल्स बनतात, आणि ते बनण्यामुळे आपण त्याला सिकल सेल ॲनिमिया असे म्हणतो. अँड देर इज सम ऑल्सो मेटाबॉलिक डिसऑर्डर ट्रीट केले जातात. तर एकंदरीत हे नो द इन्स्टिट्यूटच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांना सांगता येतं. ठीक आहे बेटा. आता प्लासेंटा बघून घेतला आपण. आता बाळाचा जन्म होणार आहे. आता पेढे वाटण्याची किंवा जिलेबी वाटण्याची वेळ येणार आहे. आता जे काय असेल ते. ठीक आहे. चलो, तर त्याला म्हणतात पार्ट्युरिशन. पार्ट्युरिशन म्हणजे प्रसूती होणे. प्रसूती होणे. चलो आगे बढ़ते. ह्युमन आर विविपॅरस. मानव हे विविपॅरस आहेत. विविपॅरस मीन्स दे गिव्ह द बर्थ टू यंग वन, म्हणजे याचा अर्थ अंडी नाही देत ते. ह्युमन बिंग काय करतात, डायरेक्ट बाळाला जन्म देतात, म्हणून त्यांना विविपॅरस म्हणायचं. आणि जी अंडी देतात त्यांना ओविपॅरस असे म्हणायचं. ओके बेटा. चलो ठीक आहे. पार्ट्युरिशन काय आहे सर, आम्हाला काही नाही कळलं. यस, पार्ट्युरिशन इज द प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ टू अ बेबी. बाळाला जन्म देण्याची प्रक्रिया म्हणजे पार्ट्युरिशन होय. ठीक आहे. आता ह्याच्यात काय काय बदल होतात ते आपल्याला बघायचे आहेत. द फिजिकल ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व इन द पार्ट्युरिशन. पार्ट्युरिशन मध्ये काय काय फिजिकल ऍक्टिव्हिटीज घडतात. उदाहरणार्थ युटेरिनचं आणि ऍब्डॉमिनचं कॉन्ट्रॅक्शन होतं. युटेरिन काय आहे, गर्भाशय. स्पेशली कोण, एंडोमेट्रियम. त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. अजून कुणाचं, बॉडी वॉल, ऍब्डॉमिनल बॉडी वॉलचं कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन होतं. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑर द फिजिकल ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व इन दी पार्ट्युरिशन. दुसरं काय होतं, डायलेशन ऑफ द सर्विक्स. सर्विक्सचं डायलेशन होतं. सर्विक्सचं डायलेशन म्हणजे आता ते सर्विक्स असं एक्सपांड होणार, म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार, तर रिलॅक्सेशन होणार, प्रसरण पावणार, कारण बाळाचा जन्म होणार आहे. पॅसेज ऑफ द बेबी, बेबीचं पॅसेज होणार. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण लेबर म्हणतो. लेबर म्हणजे वेदना. ठीक आहे ना. चलो, लेबर सोबतच काय काय होतं. लेबर इज अकंपनीड बाय द लोकलाइज्ड सेन्सेशन ऑफ डिस्कम्फर्ट और ॲगोनी. ॲगोनी म्हणजे तीव्र वेदना, आणि त्याच तीव्र वेदनेला आपण लेबर पेन म्हणतो, प्रसूती वेदना. आय थिंक की मी असं ऐकलं की एखाद्याच नव्हे, लेडीजच्या आयुष्यामध्ये सगळ्यात वेदनादायी जर काही गोष्ट असते, वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल लेबर पेन इन द लाईफ ऑफ द फिमेल इज दी
parturitions. That's why female is considered as the most strongest. त्यांना आपण स्ट्रॉंगेस्ट असं म्हणतो, बिकॉज द लेबर पेन, आणि मी देवावर विश्वास ठेवणारा आहे, त्यामुळं त्या पेन ह्या मानवाला होणाऱ्या पेन पेक्षा कितीतरी पटीनं जास्त वेदना असतात आणि त्या सहन करतात. ठीक आहे ना. तर ईश्वरी लीला, ईश्वरी कृपा म्हणू. ठीक आहे. तर आपण येऊ आपल्या मुद्द्यावर. लेबर पेन असे म्हणलो की अकंपनीड बाय लोकलाइज्ड सेन्सेशन. लोकलाइज्ड सेन्सेशन म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी संवेदना निर्माण होतात आणि डिस्कम्फर्ट होतो, त्यालाच आपण काय म्हणू की लेबर पेन होतात. ठीक आहे. पार्ट्युरेशन इज कंट्रोल्ड बाय द कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम. माय डिअर स्टुडंट, पार्ट्युरेशनला कंट्रोल कोण करतं? इथं काही आपल्या न्यूरो एंडोक्राइन म्हणजे nervous system plus endocrine system, both these systems are parallel in simultaneously control the mechanism of that parturition. या पार्ट्युरेशनचं मेकॅनिझम कंट्रोल करायला दोन सिस्टीम पॅरलली वर्क करतात. एक म्हणजे नर्वस सिस्टीम आणि दुसरी म्हणजे एंडोक्राइन सिस्टीम. ठीक आहे. कशी? तर मग बघू. सिग्नल अरायझेस फ्रॉम द फुल्ली फॉर्म्ड fetus अँड द प्लासेंटा. काय? आता बाळाचा जन्म होणार आहे हे आईला कळतं का आईकडून सुरुवात होते? नो. सिग्नल अरायझेस फ्रॉम द फुल्ली फॉर्म्ड फीटस. पूर्णपणे विकसित झालेला, ग्रोथ झालेला जो फीटस आहे तो सिग्नल देतो. सिग्नल. फुल्ली फॉर्म्ड फीटस अँड द प्लासेंटा कॉजेस द माइल्ड युटेरिन कॉन्ट्रॅक्शन. आणि त्याच वेळेस माइल्ड म्हणजे सौम्य स्वरूपाचं युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होतं. युटेरस आणि गर्भाशयाचं आकुंचन व्हायला सुरुवात होतं माइल्ड स्वरूपामध्ये. व्हेन इट हॅपन्स ड्युरिंग द सिग्नल ट्रान्समिटेड फ्रॉम द फुल्ली डेव्हलप्ड ऑर फॉर्म्ड फीटस अँड द प्लासेंटा टू. कुणाला देतात ते? तर मदर्सच्या ब्लड मध्ये येतं ते. ओके. सिग्नल्स. पुढे it is accompanied by, आता हे जे सिग्नल दिले जातात, at the same instant there is a other type of the changes also takes place. So what kind of the changes should be takes place? So we need to understand it. It is accompanied by rise in the estrogen and progesterone ratio. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा रेशो त्याच वेळेस वाढतो, राईज होतो. यस. कधी? पण फुल्ली फॉर्म्ड फीटसनं आणि प्लासेंटानं सिग्नल द्यायला पाहिजे. देन देर इज अ सडन राईज इन दी एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन रेशो. मग एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन वाढला तर काय झालं? इन्क्रीज इन द ऑक्सिटोसिन रिसेप्टर. बेटा, ऑक्सिटोसिन रिसेप्टर म्हणजे ऑक्सिटोसिनच्या हार्मोनचे जे रिसेप्टर्स असतात त्यांना स्वीकार करणारे, त्या रिसेप्टरची युटेरिन मसल्स मध्ये असतात. युटेरिन मसल्स मध्ये असतात आणि त्या युटेरिन मसल्स मध्ये ऑक्सिटोसिनचे रिसेप्टर आहेत. त्या रिसेप्टरचं काय होतं बेटा? इन्क्रीज होतात ते. मग काय होतं हे झाल्यावर? काहीच नाही. दे कॉज द विगरस कॉन्ट्रॅक्शन. आता जोरदार कॉन्ट्रॅक्शन सुरुवात होतं. पूर्वी माइल्ड होतं, आता विगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ मायोमेट्रियम ऑफ द युटेरस ऍट द एंड ऑफ द प्रेग्नन्सी. आणि प्रेग्नन्सीच्या एंडला मायोमेट्रियमचं विगरस स्वरूपामध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं, आकुंचन पावतं. द फुल्ली डेव्हलप्ड फीटस गिव्स अ सिग्नल फॉर द युटेरिन कॉन्ट्रॅक्शन. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, लक्षात बी घ्यायला पाहिजे की फुल डेव्हलप झालेला फीटस सिग्नल देतो युटेरिनच्या कॉन्ट्रॅक्शन साठी. मग असं काय करतो? तो म्हणतो आईला, आई आता झालंय, मला बाहेर जायचं, आता काही करमत नाही, तर 9 महिने झाले, आता मला बाहेर निघायचं, असं म्हणतो. सिग्नल देतो म्हणजे काय करतो? तर बाळाच्या पिट्युटरी ग्लँड मधून, बाळाच्या पिट्युटरी ग्लँड मधून एक हार्मोन निघतो ज्याचं नाव आहे ACTH, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. That hormone is secreted by the बाळ, by the child, by the fetus. ओके बेटा. कुठून? कोण तयार करतं? That ACTH produced by the pituitary gland of that child. त्या बाळाची पिट्युटरी ग्रंथी आहे ना, त्या ग्रंथीनं ACTH हार्मोन तयार केला. That hormone diffuses इन दी ब्लड ऑफ दॅट फिमेल, म्हणजे इन द मदर मध्ये तो डिफ्यूज होतो, प्रसरण पावतो. डिफ्यूज का म्हणायचं?
का म्हणायचं? कारण असं आहे की ACTH नॉर्मली नॉट फाउंड in the blood of that mother. So that's why the concentration of the ACTH is much more than the mother. That's why higher concentration कडून lower concentration कडे काय होणार? वहन होणार. And that type of the movement of atom, molecule and ion is considered as a diffusion. आणि मग ACTH चं डिफ्युजन बाळाकडून आईच्या रक्तामध्ये होतं. आणि अजून एक हार्मोन कॉर्टिकोस्टेरॉइड फ्रॉम दी ऍड्रिनल ग्लँड. बाळाला ऍड्रिनल ग्लँड आहे, कुठे असते? अरे दीज ग्लँड्स आर प्रेझेंट ऑन दी अप्पर बॉर्डर ऑफ द किडनी. किडनीच्या अप्पर बॉर्डरवर प्रेझेंट असते आणि त्या ग्रंथीला ऍड्रिनल ग्लँड असे म्हणतो किंवा सुप्रारिनल बी म्हणू शकतो आपण तिला. तर अशा पद्धतीच्या दोन हार्मोनमुळे आईच्या कॉन्ट्रॅक्शन कशाचं होतं? तर त्या आपल्या युटेरसचं. ठीक आहे. दिस ट्रिगर द रिलीज ऑफ द ऑक्सिटोसिन, आणि ह्याच्यामुळे ऑक्सिटोसिन तयार होतो कुठून? मदर्स पिट्युटरी ग्लँड. आईच्या पिट्युटरी ग्लँड मधून ऑक्सिटोसिन तयार होतो. ऑक्सिटोसिनला बर्थ हार्मोन म्हणतात. ओके. ऑक्सिटोसिन मग काय करत असेल? आईच्या ब्लड मध्ये तयार आहे. ऑक्सिटोसिन आईच्या पिट्युटरी ग्लँड मधून येणार. ऑक्सिटोसिन ऍक्ट ऑन दी मसल्स ऑफ द मदर. युटेरिन मसल्स आहेत का आईच्या युटरसच्या? हो, त्या मसल्स आहेत का? एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, पेरिमेट्रियम. यस, त्यांच्यावरती ऑक्सिटोसिन ऍक्ट करतो, त्यांना टार्गेट करतो अँड कॉज व्हिगरस युटेरिन कॉन्ट्रॅक्शन. आणि आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आकुंचनाची प्रोसेस सुरुवात होते आईच्या गर्भाशयाची. ह्याचाच रिझल्ट काय लागतो? दिस लीड्स टू द एक्सपल्शन ऑफ द बेबी फ्रॉम द युटेरस. आणि ह्याच्याच मुळे, अशाच आकुंचनामुळे बेबी ज्या त्या युटेरस मध्ये आहे तो पुश केला जातो. सर्विक्स मधून बेबीचा जन्म होतो. ठीक आहे. सर्विक्स मधून, आणि सर्विक्स मधून नंतर वजायना मधून जन्म होतो. ठीक आहे बेटा. तर आता ह्याच्यामध्ये काही 3 स्टेप्स आहेत. त्या 3 स्टेप्स आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आय होप दॅट की आपल्याला हा सुद्धा पार्ट कळलेला असेल. ठीक आहे बेटा. तर ह्याच्या काही क्वेरी असतील तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. ओके, मग नमस्कार, भेटू पुढील व्हिडिओ सेक्शन मध्ये. टिल देन गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल.